सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा। आता तुम्ही बोलाल ही जपान सिरीजमध्ये इंडियाचं फ्लॅग दाखवून काय करते, कारण आज आपण आलेलो आहोत टोकियोच्या चिदोरिका फुची नॅशनल पार्कला आणि त्याच्या बाजूलाच मला आपला इंडियाचा फ्लॅग दिसला नाही. वॉज लाईक वाव. दुसऱ्या देशात जाऊन जेव्हा तुम्ही तुमच्या देशाचा झेंडा बघताना एक नंबर फिलिंग असते ती, आणि आय गेस ही इंडियन एम्बसी आहे. वेलकम बॅक टू जपान सिरीज गाईज. आज आपण आलेलो आहोत चिदोरिगा फुची चेरी ब्लॉसम पार्क आहे हे, आणि दॅट इज वन ऑफ द मोस्ट सिनिक लोकेशन इन टोकियो. इथे साधारण 170 पेक्षा जास्त चेरी ब्लॉसम चे ट्रीज आहेत आणि त्यांच्या खालून वॉक करायला एक छान पीसफुल एक्सपिरियन्स इथे भेटतो आपल्याला. या झाडांच्या आजूबाजूला असा पाण्याचा झरा आहे आणि तिथे तुम्ही ॲक्च्युली बोटिंग पण करू शकता. बोटिंगचे तिकीट्स ॲडव्हान्स क्लूक ॲप थ्रूसुद्धा बुक करू शकता किंवा ऑन दी स्पॉटही तुम्हाला भेटून जातात. पण डिपेंडिंग ऑन द क्लायमेट बोटिंगचं टाईम किंवा शेड्यूल चेंज होतं. हा जो व्हाईट कलरचा टेंट आहे तो ॲक्च्युली तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही एन्क्वायरी करू शकता. वॉक करत करत एंडला आल्यावर आम्हाला दिसलं की तिथे आय गेस युनिव्हर्सिटी होती की कॉलेज होतं. तिथे भरपूर सारे स्टुडंट्स असे बाहेर येताना दिसत होते आणि त्यांचं काहीतरी फंक्शन असेल, ट्रॅडिशनल अटायरमध्ये होते सगळेजण. पार्कपासून चालत चालत आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनला, ते म्हणजे इम्पेरियल पॅलेस, जे की जपानच्या इम्पेरियलचं ऑफिशियल रेसिडेन्स आहे. पॅलेसचं आजूबाजूचं गार्डन एवढं मोठं आहे, फुल ऑफ ग्रीनरी अँड पीसफुल वॉकिंग पाथ आहे इकडे. टोकियोसारख्या कॅपिटल सिटीमध्ये पण तुम्हाला एवढी ग्रीनरी पाहायला भेटते जपानमध्ये. पॅलेसच्या एरियामध्ये हा निजोबाशी ब्रिज म्हणजे मोस्ट आयकॉनिक फोटो स्पॉट आहे. इनर पॅलेस हा युजली पब्लिकसाठी ओपन नसतो, फक्त स्पेशल ओकेजनला ते ओपन ठेवतात. पण बाजूला जे गार्डन आहे ना ते एवढं पीसफुल आणि फुल ऑफ ग्रीनरी आहे ना, तिथे आम्ही खूप एन्जॉय केला. भरपूर फोटोज रील्स काढले आणि खूप मजा केली. कोणतंही पब्लिक पार्क असो, कोणताही पब्लिक प्लेस असो, बस स्टॉप असो, स्कूल असे काही असेल, स्वच्छता त्यांची अपार लेवलची असते. खूप भारी आहे यार. हा जपान हा खूप गोष्टी आपल्याला शिकून जातो. खूप सुंदर वाटतं इथे फिरायला. इम्पेरियल पॅलेसचा भरपूर आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे अकिहाबारा स्टेशन. अकिहाबारा इज द इलेक्ट्रॉनिक टाउन ऑफ टोकियो. जर तुम्ही ॲनिमे, गेमिंग किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे खूप फॅन असाल ना, तर अकिहाबारा इज द प्लेस हे तुमच्यासाठी आहे. वर्ल्ड वॉर II नंतर हे खूप फेमस झालं आणि आज ते जगातील सगळ्यात मोठ्या इलेक्ट्रॉनिक हबमध्ये एक आहे. अकिहाबारामध्ये हे जे समोर पाहता यादोबाशी अकिबा, हे खूप फेमस 9 फ्लोअरचं शॉपिंग सेंटर आहे, जिथे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला एका शॉपमध्ये भेटून जातील. जसं की तुमचा कॅमेरा, फोन, लॅपटॉप, हेडफोन्स, होम अप्लायन्सेस, वॉचेस, टॉयज, ट्रॅव्हल ॲक्सेसरीज सगळं तुम्हाला एका रूफ अंडर भेटून जाईल. आणि हव्या तेवढ्या व्हरायटीज आहे. 9 फ्लोअरचं आहे म्हणजे ऑप्शन्स तुम्ही विचार करा की किती व्हरायटीज पाहायला भेटतील इकडे. जपानमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खूप स्वस्तमध्ये अवेलेबल असतात आणि ॲज अ फॉरेन टुरिस्ट तुम्ही पासपोर्ट दाखवून टॅक्स फ्री शॉपिंगही करू शकता. समोर जे पाहताय ते सगळं स्टेशनरीचं कलेक्शन आहे. हा फ्लोअर पूर्ण स्टेशनरी स्पेसिफिक आहे. एवढे सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इकडे.
इलेक्ट्रॉनिक्स पाहता पाहता मी वॉचेसच्या सेक्शनमध्ये आलो आणि तिथे मी विचार केला की प्रमोदचा बड्डे लवकरच येतोय, तर का नाही जपानमधून एक वॉच गिफ्ट करावं त्याच्या बड्डेसाठी. तर मग आम्ही तिथे ते वॉच ट्राय केलं. त्याची किंमत आम्ही चेक केली तर इंडियामध्ये त्याची प्राईस अराऊंड 60,000 होती आणि जपानमध्ये ती आम्हाला 40,000मध्ये बसलं. सो ते वॉच आम्ही प्रमोदसाठी सिलेक्ट केलं. पण फक्त स्वतःसाठी एखादी वस्तू घेईल तो प्रमोद कसला, त्याने मलाही एक वॉच ट्राय करायला सांगितलं. परफेक्ट. पॅक माझ्यासाठी घेतलंय ते मेकॅनिकल वॉच आहे ज्याला सेलची गरज नसते. सो सिको कंपनीचे कपल वॉचेस आम्ही तिथून खरेदी केले. टॅक्स फ्री शॉपिंग आहे. तुम्ही पासपोर्ट वगैरे डिटेल्स दाखवले तर टॅक्स फ्री तुम्हाला शॉपिंग भेटते. याची वॉरंटी वर्ल्ड वाईड असते, म्हणजे वर्ल्डच्या कोणत्याही सिको शोरूममध्ये तुमचं वॉरंटी कार्ड ॲक्सेप्ट केलं जाईल. सो जपानमध्ये इलेक्ट्रॉनिक शॉपिंगचा आम्ही आनंद घेतला. इन केस तुम्ही जपान प्लॅन करत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या घ्यायच्यात आधीच लिस्ट करा, सो दॅट इथे येऊन तुम्ही जे हव्या त्या वस्तू त्या स्वस्तामध्ये घेऊ शकता. थँक्यू. मस्त वॉचेसची खरेदी करून मग आम्ही निघालो आमच्या रिटर्न जर्नीला. आजचा दिवस खूप टायर्डिंग होता. खूप जास्त वॉक केलं होतं, सगळीकडे खूप फिरलेलो. सो एनर्जी डाऊन झालेली. पण राशीला बघू शकता, मॅडमची एनर्जी अजूनही हाय आहे. तिला कसलाच त्रास नाही, काय नाही. शी वॉज लिटरली एन्जॉईंग. आणि जाता जाता रस्त्यात तिला भेटले हा क्यूटचे 2 डॉगी आणि मग काय तिचा दिवसच बनला. This one is shy. But that's why he's going. Shy. जपानमध्ये फिरताना तुम्हाला या जापनीज लोकांची काइंडनेस अनुभवायला भेटेल. खूप पोलाईट आणि खूप चांगले लोक असतात हे. आणि प्रत्येक गोष्टीत बोलतात अरिगातो, म्हणजे थँक्यू सो मच. आता हे पण जे आहे डॉग ओनर ते पण एंडला बोलतील, तुम्ही नक्की ऐका. व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. Thank you. Arigato.